ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीची वरिष्ठ स्तरावरती अजून बोलणी पूर्ण होत नसल्याने निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 5 दिवस उरले असताना अजून कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यात युती होईल की नाही अशी घालमेल आहे। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने कळव्यातील भाजपाने एक पाऊल पुढे टाकून कळवा खारेगाव कळवा पूर्वमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कळवा खारेगाव विटावामधील प्रभाग क्रमांक 9, 23, 24 व 25 या 4 प्रभागामध्ये प्रचाराचा नारळ फोडला आहे। ठाणे महापालिकेत भाजप शिवसेना पक्षाची युती होण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे। यासाठीच युतीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू आहे। मात्र कळव्यात युती होण्यासाठी कळव्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे भेट घेतली, तर गणेश नाईक यांची नवी मुंबई येथे भेट घेऊन त्यांना पत्र दिलंय की युतीमध्ये 50% जागा देण्याची मागणी केली आहे। युतीत जागा न दिल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी केली असल्याचं देखील वरिष्ठांना त्यांनी सांगितलं आहे। त्या अनुषंगाने आज प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे। गेल्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये भाजपाने प्रचारात शिवसेनेला खांद्याला खांदा लावून मदत केली आहे। तसेच गेल्या काही वर्षात भाजपाचे जवळपास 16,000 सदस्य या परिसरामध्ये झाले आहेत। मागील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होते। मागील काही निवडणुकीत भाजपाचे कळव्यातून 2 उपमहापौर होऊन गेले आहेत। केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने विकास कामांसाठी कळव्यामध्ये भाजपाची सत्ता हवी अशी येथील नागरिकांची मागणी विचारात घेऊन भाजपाची कळव्यात हक्काची मतं असल्याने समान जागेचा अधिकारातून भाजपाने नवीन पदाधिकारी कार्यकर्त्याचा उत्साह वाढवण्यासाठी कळव्यात आम्हाला 50% जागा मिळाव्यात, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। यावेळी अध्यक्ष कृष्णा यादव, तेजस मोरे, इतर पदाधिकारी मनोहर सुखदारे, प्रशांत पवार, प्रशांत तलवडेकर, नीता पाटील, हर्षला बुबेरा, सुदर्शन साळवी, मनोज साळवी, अनंत पाटील, जगदीश गौरी, दीनानाथ पांडे, कमलाकर वरबडे, राजन पाटील, ओम जयस्वाल, अरविंद कलवार, हनुमंत शिंघे, बळीराम भोंडेकर, लक्ष्मीकांत यादव, नरेश पवार, ज्ञानेश्वर जमदाडे, दीपिका क्षीरसागर, सुरेश शेवाळे कार्यकर्ते उपस्थित होते। नेमकी म्हणणं असं आहे की कळव्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि कळव्यामध्ये सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आहेत। युती वरिष्ठांनी केली तर आम्हाला कळव्यामध्ये 50% वाटा पाहिजे। कळव्यात आम्ही गेले 2017 साली दुसऱ्या नंबरवर होतो, तेव्हा समोरच्या पार्टीचे आता 2 शकल झालेले आहेत आणि आमची बीजेपी एकच पार्टी भारतीय जनता पार्टी कळव्यात ही वाढलेली आहे। 16 पैकी 8 जागेवर आहे। आम्हाला उमेदवारी भेटणार 100%। आमच्या वरिष्ठावर आम्हाला विश्वास आहे आणि जे आता कुठल्या दुसऱ्या पक्षातून त्या पक्षात गेलेले आहेत ते आमच्या मित्र पक्षात नव्हते, ते दुसऱ्या पक्षातून त्या पक्षात गेलेत आणि आमच्या कळव्यामध्ये आम्ही भरपूर प्रमाणात काम केलं आहे आणि आमच्या वरिष्ठांना माहिती आहे कळव्यामध्ये पक्ष वाढलेला आहे। त्यांना आम्ही मागणी केलेली आहे, पत्रव्यवहार केलेला आहे आमचा। त्या पत्रव्यवहारमधून आम्हाला 2 दिवसात त्यांचं येणार आणि आम्हाला बोललेत की आपण कळव्याकरांना वाटा देणार बरोबरीचा। परंतु काल वरिष्ठांचं सांगतो 2017ला आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये 1,35,000 मतदान घेतलं होतं आणि आमच्या प्रतिस्पर्धेने जो पक्ष आहे समोरचा आमचा त्याने 1,80,000 घेतलं। म्हणजे तो 50,000 डिफरन्स आम्ही मोजतोय। किती हजाराचा? 50,000चा। तो जास्त मोठा डिफरन्स नाही आहे आमच्यासाठी। म्हणून आम्ही 50% पूर्ण ठाणे शहरात मागणी आमचे वरिष्ठ करतात आहे की आम्हाला पूर्ण ठाणे शहरात 50% आणि कळव्याचा राहिला भाग, कळव्यामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते, मी मंडळ अध्यक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी धरलेली आहे की आम्हाला प्रत्येकी 2 सीट पाहिजे। ठाणे शहर मंडळ अध्यक्षांचं आमचं पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे आणि त्याची लवकरच आम्ही बातमी लावणार आहे। पण आता सध्या आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही, कारण की वरिष्ठ आम्हाला बोललेत की अजूनपर्यंत युतीची चर्चा चालू आहे। युतीच्या चर्चावर आपण विश्वास आहे आम्हाला साहेबांवर की आपल्याला न्याय भेटेल, म्हणून ठाणे शहर मंडळ आम्ही त्यासाठी थांबलेलो आहे की चर्चा वरिष्ठ पातळीवरती होईल, पण या ठिकाणच्या कार्यकर्त्याची भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवायला पाहिजे। ही पोहोचवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्याच मार्गात आम्ही सनदशीर मार्गाने मागणी करतोय ना। आम्ही कुठलाही विद्रोह करत नाही किंवा कुठल्या आम्ही युतीच्या विरोधात बोलत नाही आहे। सनदशीर मार्गाने आमची मागणी मांडलेली आहे आणि ही रास्त मागणी नेत्यांपर्यंत पण पोहोचवली आहे
पण ते मीडियाच्या मार्फत आपण सर्व आमचा लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे, तुम्ही देखील आमची बाजू व्यवस्थितपणे या दोन्ही नेत्यांच्या तर्फे मांडाल अशी आम्हाला खात्री वाटते, म्हणून तुम्हाला आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचं कारण आहे. महायुतीमध्ये अजितदादा पवारचं गुट पण सामील आहे काय, त्यांचा पण वाटा लागणार? आता तो विषय आहे, कोणाला घ्यायचा RPI आहे, अजितदादांचा गट आहे, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले. आम्ही कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे आमची कार्यकर्त्यांची भावना जी आहे ती तुम्ही योग्य रीतीने दोन्ही नेत्यांकडे पोहोचवावी अशी आमची भावना, म्हणून ही छोटीशी पत्रकार परिषद. सक्षम महिला उमेदवार पण आहेत का कळवा 100% आमच्याकडे सक्षम आणि सुशिक्षित महिला वर्ग आमच्याकडे आहे. आणि गेले 5 ते 7 वर्ष आमच्या अक्षराताई असू द्या, नीता पाटील असू द्या, दीपिका क्षीरसागर त्या बाजूला आहेत, त्या आणि आमचे मिसेस वरबडे ताई आहेत, सर्व आमचे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला कुठलाही उमेदवार, आमच्याकडे जर आज बघितलं तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जवळ 8 ते 10 उमेदवारांची यादी अर्ज आमचे गेलेले आहेत आमच्या कार्यालयामध्ये. सक्षम उमेदवार आमच्याकडे महाराष्ट्राची